नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. PSI मुख्य 2011 ला विचारलेला हा प्रश्न आहे. 1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता 3 ने भाग जाणारी सर्वात कमी किमतीची संख्या कोणती आहे, तर 3च असणार आहे. मग 3 ही पहिली संख्या आहे. त्यानंतर दुसरी चढत्या क्रमाने दुसरी संख्या कोणती येईल, तर दुसरी संख्या येईल 6. तिसरी कोणती संख्या येईल, तर ती येईल 9. ओके. मग आता पहिली संख्या आपल्याला कशी मिळते लक्षात घ्या. पहिलं स्थान गुणिले 3 त्यांचा गुणाकार पहिल्या स्थानावरची संख्या मिळते. 1 गुणिले 3 बरोबर 3. दुसऱ्या स्थानावरची संख्या गुणिले 3. 3 गुणिले का करतो, कारण आपल्याला 3च्या पटीतल्या संख्या पाहिजे. मग 2 गुणिले 3 बरोबर किती, 6. तिसऱ्या स्थानावरची संख्या म्हणजे तिसरं स्थान गुणिले 3 बरोबर किती मिळते आपल्याला, 9. 3 त्रिक 9. आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय. मग 9व्या स्थानावरची संख्या चढत्या क्रमाने विचारली आपल्याला, तर या ठिकाणी 9वं स्थान गुणिले 3 करणार आपण. तर उत्तर काय मिळणार, 9 त्रिक 27. म्हणजेच आपली 3च्या पटीतील चढत्या क्रमाने ज्यावेळेस 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपण लिहू, त्यावेळेस पहिलीपासून 9व्या स्थानापर्यंतची जी काही संख्या असेल 9व्या स्थानावरची, ती कोणती असणार आहे, 27. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने या टाईपचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.